शिर्डी शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर केलेल्या कारवाईनंतर शिर्डी पोलिसांनी आता शहरभरात फिरणाऱ्या भिक्षेकरांकडे आपला मोर्चा वळवला आहे। शिर्डी नगर परिषद, श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 68 महिला पुरुष भिक्षेकरांना ताब्यात घेतलं आहे। भल्या पहाटेच शिर्डी शहर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं शहरातील विविध भागामध्ये ही विशेष कारवाई मोहीम राबवली। या कारवाईमध्ये तब्बल 56 पुरुष भिक्षेकरी आणि 12 महिला भिक्षेकरूंना ताब्यात घेण्यात आलं असून पुरुष भिक्षेकऱ्यांना विसापूर येथील तर महिला भिक्षेकरूंना चेंबूर येथील भिक्षेकरी गृहात पाठवण्यात आलं आहे। या भिक्षेकरूंच्या मागे खूप मोठं रॅकेट असल्याचा दावा उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी केला असून साई भक्तांना त्रास देणाऱ्या नशेबाज या भिक्षेखोरांचा बंदोबस्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं सांगितलं। तसेच दर 15 दिवसांनी ही मोहीम अशाच पद्धतीने राबवली जाणार असून शिर्डी शहर भिक्षेकरू मुक्त करणार असल्याचा ठाम विश्वास देखील अभय शेळके यांनी व्यक्त केलाय। गेले अनेक दिवसापासून शिर्डी साफसफाईची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे। रोडवर बसणारे लोक असतील, रिक्षावाले असतील आणि भिक्षेकरूंची जी मोहीम आहे ती शिर्डी पोलीस स्टेशन, शिर्डी नगर परिषद आणि साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त आम्ही एकत्र येऊन ही मोहीम राबवलेली आहे। ही बातमी आम्ही अगदी गुप्त ठेवलेली होती। त्याच्या मागचं कारण असं आहे की खूप मोठं रॅकेट आहे की काही लोक हे भिक्षेकरूंना घेऊन येतात, त्यांना भिक्षा मागायला लावतात, संध्याकाळी पैसे सगळे त्यांच्याकडे जमा करून घेतात, यांना फक्त वडापाव आणि दारू दिली जाते, ती पण हातभट्टी। त्याच्यानंतर भिक्षेकरू दिवसभर नशेत असतात। एखाद्या साई भक्तांनी त्यांना भिक्षा नाही दिली किंवा काही मज्जाव केला काही देण्यासाठी तर त्या साई भक्ताची शर्ट ओढ, महिलेची समजा साडी ओढ, म्हणजे त्यांना असं जेरी सांगून सोडतात असे। आणि इतके घाणेरडे, ते आंघोळ नाही, दारूच्या नशेत, गांजा पिलेले, इतक्या भयंकर अशा परिस्थितीमध्ये ते भिक्षेकरू या ठिकाणी होते। तर आज सकाळी जी मोहीम हाती घेतली त्यात 60 भिक्षेकरूंच्या आसपास त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत। आता पोलीस पुढची कारवाई करणार आहे। त्या ठिकाणी त्यांचं मेडिकल करून कोर्टात वगैरे हजर करण्याची मोहीम हाती घेतली आहे। दर 15 दिवसाला आम्ही मोहीम हाती घेणार आहोत। शिर्डी आम्ही भिक्षेकरू मुक्त अशी शिर्डी आम्ही करणार आहोत। आणि एवढ्यात असं पण काही ऐकायला आलं की बऱ्याच मोटरसायकल ह्या ठिकाणी चोरीला जात आहेत अशी माहिती समोर येत आहे। तर मी आव्हान करतो जे कोणी मोटरसायकल चोर असतील त्यांना की शिर्डी पोलीस स्टेशन आहेच, पण व्यक्तिशः शिर्डी नगर परिषदेचे आम्ही सर्व नगरसेवक, आम्ही सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी तुमच्यावर असणार आहे। जर कदाचित तुम्ही जर आम्हाला आमच्या कचाट्यात जर सापडला तर तुमची हायगाई केली जाणार, एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून। शिर्डी शहराची स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यटन नगरीची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।